पुढचं चरण अतिशय महत्वाचं आहे. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. त्या परंपरेनं जर आपण चाललो तर त्याला कुठल्याही प्रकारचा दुसरा अडथळा येणार नाही. हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. बरं, सुंदर गाणारी वाजवणारी मंडळी आहेत. आता मला कीर्तनच किती वेळ करावं हेच विचार पडला. त्यातल्या त्यात पंढरीदादा जागराचा दिवस आहे. रात्र आपली पण आपली रात्र यायच्या मनावर आहे. बरं चला पाहू आता कोण हरते ते. बरं, चालू असलेला हा हरिबापू यांच्या पुण्यस्मरणाचा अखंड हरिनाम सप्ताह. वास्तविक सुरुवातीला सांगून जातो, आज तुमच्या समोर येणार होता प्रकाश पण आला अंधार. तुमचं दुर्दैव पण माझं सुदैव. हे बघा, तुम्ही मी किती जरी पाखडलं तरी काही उपयोग होत नाही. ही इच्छा हरिबापूची होती मेन गोष्ट. यावर्षी मी टाळाटाळीच केली होती. म्हणजे टाळाटाळी म्हणजे असं बा इथे यायचं ना असं नाही. माझा नियमाने एकादशीला कार्यक्रम असतो. मनुदादाचा मला फोन आला. म्हणजे महाराज एक दिवस अगोदर जमते का? मी तारखा घेऊन अगोदर, कारण वारीतच तारखा लागल्या ते. म्हणजे एकादशी आता कोठ्याकरता मी नियमानं खाली ठेवली. तर कोणाचा तरी कार्यक्रम एकादशी दिवशी भेटू लागला. म्हणजे दुसरी भेटत नाही तारीख त्यांची. म्हणजे तुमची इच्छा आहे तर काही हरकत नाही, घ्या. कार्यक्रम आपल्या घरचाच आहे. नारायण महाराज काय कोठ्याकरता दुसरा कोणी नाही, आपलाच कार्यक्रम आहे. एवढं वर्ष मला आता राहू द्या, खूप कीर्तनं केली मी तुमच्या इकडे, मीच करावं असं काही नाही. घ्या तारीख, काय हरकत नाही. पाहून तुमची अनुमती आज मिळालं. तसं काही नाही, मी तुमच्या गावात मी येणारच आहो म्हणलं एक दिवस बापूच्या दर्शनाला. मग मागे पुढे कार्यक्रम घेऊन होतो सर्वच, फक्त एकादशी ठेवली. घ्या म्हणलं कार्यक्रम. योगायोगानं मग कोठ्याची तारीख आपल्याकडली बाजूला गेली. गेल्यानंतर मग माझ्या मनात आलं बाकीच्या तारखात आता 60 छूटच आहेत. गंगासागरचा योग होता. बरं, काही मंडळी होती म्हणले महाराज चला म्हणून तुम्ही जाता न्या म्हणले आम्हाला गंगासागरला. मी म्हणलं महत्त्वाचा कार्यक्रम आहे कोठा आपला, हे सोडून काय आपण जाऊ शकत. आपण आता यावर्षी थोडं मागं पडला. चला म्हणलं गंगासागर जाऊ. गेलो गंगासागर. कलकत्त्यात मनूचा फोन आला. मला वाटते दुसऱ्या दिवशीच काय फोन केला. म्हणजे फोन कसा काय, कोणाचेच फोन लागले नाही. विशेष सांगतो पुन्हा तिकडे ते मोबाईल बंद पडला. आपण यायला लागला. म्हटलं कसं काय? म्हणे तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागते. मी आणि इच्छा बापूचीच होय हे बोलते. म्हणजे याचा अर्थ काय? हे बघा, मलाही सोडायचं असेल आणि तुम्हालाही सोडायचं असेल तर पण बापूला सोडायचं नाही, हे त्यातल्या त्यात महत्त्वाचं आहे. कारण बापू म्हणले असतील लेखा तुला मी झोपेतून उठून आणलं आणि आता जागृतीच पळायला का तू? तुका म्हणे आले समर्थाचे म्हणे, तुका म्हणे आले समर्थाचे म्हणे. जरी होय राना रंग त्याचा जरी होय राना रंग इच्छा अतिशय कमी पडते. त्यांची इच्छा होती आपण यावे. मला 10 मिनिटात मी फोन करतो. ड्रायव्हरला म्हणलं मला किती वाजेपर्यंत पोहोचेल, किती दिवसात पोहोचेल. ते म्हणजे मी तुम्हाला पोहोचूच शकत नाही. मला 20 तारखेपर्यंत कुठवर नेशील. ते म्हणजे मी तुम्हाला 20 तारखेला सकाळीला मयरला सोडतो. मी म्हणलं मयरला सोडलं तरी मी कोठा 5 वाजेपर्यंत गाठतो.
मैरलाच गाडी दिली सोडून, दुसरी पकडली. एक रात्र एक दिवस कंटिन्यू प्रवास केला. बापूच्या सेवेस हजर झालो. माझ्या लक्षात आलं, चलो बुलावा आया है, बापूने बुलाया है. लेका नाऱ्या, नाही जाशील तर साडी गाडी घेऊन इकडेच मरशील. मोठ्याची इच्छा असते. तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. चला, अभंग हा नाथ बाबाचा आहे, सर्वांना आपल्याला विदित आहे. आपल्या इथं रामकथा चालू आहे. आमचे हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गुरुबंधू मुंडे महाराज आणि आपण, मला वाटतं गाथ्याचं पारायण आहे बरं का. गाथ्याला वारकरी संप्रदायामध्ये पंचमवेद म्हणतात. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या चारही वेदाचं विवरण जगद्गुरु तुकोबरायानं या गाथ्यामध्ये केलेलं आहे. चहूही वेदाचे केलेसे विवरण, अर्थही गहन करोनिया. 4 वेदाचं विवरण याच्यात आलेलं आहे. आता मला हे सर्व सांगायला टाइम नाही बरं, पण बऱ्याच लोकांना या गाथ्याचं महत्त्व कळत नाही. कारण आहे त्याचं, त्या गाथ्याची न्यायच्या माथ्याची भेटच झाली नाही. मेन गोष्ट, आजही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांचे माथे खाली आहेत, कारण ते गाथ्यापर्यंत पोहोचलेच नाही. मी तर असा म्हणेल, महाराष्ट्रात राहून ज्याला जगद्गुरु तुकोबाराय कळले नसतील, महाराजाची गाथा जर कळली नसेल, तर त्याचं बियाणं महाराष्ट्रातलं 100% नाहीच. बरेचसे लोक असे फडफड फडफड करतात. त्याला आम्ही सांगत असतो, तुम्हाला फडफड करायचं असेल तर आमच्या समोरासमोर येऊन करा, मग पाहू कोणामध्ये मर्दानगी येते. अरे बायासारखे तिकडे काय तुम्ही नसता बरं का. आमच्यासारखे अजून जिवंत आहो ना. तुकोबाराय तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर तुम्हाला वारकरी संप्रदायातच यावं लागेल, आणि कुठेही राहून तुकोबाराय कळणार नाही बरं का. महाराजाची गाथे सामान्य सामान्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव घ्या. तुमच्या जीवनातला कोणताही प्रश्न निर्माण करा. मी मागे एकदा सांगितलं होतं याच्याबद्दल. तुकोबारायची गाथा डोक्याला लावायची आणि आपला प्रश्न मनात धरायचा, आणि चौथ्या अभंगात माझ्या प्रश्नाचं उत्तर, चौथ्या अभंगात तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. नाही सापडलं तर मी कीर्तन करायचं सोडून देतो. तुम्ही तुमच्या मनात प्रश्न निर्माण करा. नुसती गाथा रोज वाचत जा, पण नुसत्या प्रश्नापुरतच घेऊ नका बरं. काय कळलं आपल्याला गाथेचं महत्त्व? आलं का लक्षात? मी विचारच करतो कधी कधी, आता वाशिमला आपलं नामदेव तुकाराम परिषद झाली म्हणते. हे एवढे संप्रदायातले इथले सर्व लोक असताना हे तर पाय ठेवतातच कसे? मला हे म्हणायचं आहे. तुम्ही काय सगळ्यांना बांगड्या भरल्या का? बांगड्या भरल्या? कोणाला असेल त्या नामदेव तुकाराम परिषदेला? एक ते कैकाडी असेल, त्याचं नाव आम्ही काही काडी ठेवलं. ते काय दुसऱ्याला शिकवते हो, त्याची परंपरा ज्याला माहित नाही त्याला गोष्टी सांग म्हणा. आता त्या परंपरेचा उद्धार नाही करत मी या नालायकासाठी बरं का. ही खानदानच अशी आहे पूर्ण, काही वेगळं केलं नाही जीवनामध्ये. आणि त्या पुरुषोत्तम खेडेकरांचं पांडुरंगाजवळ जाऊन हातपाय जोडले, मी आता वारकरी संप्रदायात आलो, मी आता दुसरं काय करणार नाही, आणि मी आता व्यसनाबद्दलच बोलवलं, असं काही काही ते आलं होतं त्याचं मागं बरं का. हे बघा, याला कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही. मी मगात म्हणूला सांगितलं, मी तर त्याला आरणाईमध्ये त्याच्या दाढीच्या केसापर्यंत गेलो होतो. मला दाढीचे केसच उपटीन, एकटाच होतो मी. रामेश्वर महाराज, तुम्हाला सोपा उपाय सांगतो, कारण लातो की होतो बातोशे नाही मानते. त्याला शास्त्र कळत नाही, ते अशास्त्रीय लोक आहेत. त्याला फक्त रग्गाच कळते. मंगेश महाराजाचा कसा पखवादावर बसते, असा त्याच्या अंगावर हात टाकायचा. वाशिम मध्ये जर आले तर मला तुम्ही म्हणा, त्याला मी बोलून दाखवलं नाही, तुम्ही त्याला निरोप द्या. तू हिम्मत असेल तर नारायणभाऊच्या पुसदमध्ये जा म्हणाव, भाषण कर म्हणाव. जर कैकाडी तुम्हाला पुन्हा दिसेल तर मी नाव ठेवणार नाही. सांगा त्याला, द्या निरोप. कोणा जाऊ द्या निरोप.
अरे काय आहे, त्याला ते जमते ना, आपल्याला जमत नाही का? फक्त आपण काय करतो, मर्यादा सोडत नाही. आणि त्यांनी आपल्या मर्यादेत राहावं. त्यांना काय सांगायचं ते त्याने सांगावं, पण बिनकामी आपल्या चपल्या त्याने चाटू नाही. आमच्या चपल्या चाटायचं त्याला काहीच कारण नाही. तुमची तुम्हीच पाहा ना, याची काय लायकी आपल्याला सर्व माहीत आहे, आपण पण त्याच्याबद्दल बोलत नसतो. बरं, त्यांच्याजवळ कोणचा पुरावा आहे? आपल्याकडे लाख पुरावे आहेत. कोरडे कागद सांगा देव कान होती निर्जीव चालविली. हे संतांचे पुरावे काय खोटे आहेत काय? जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या. कोण म्हणते हे? रामेश्वर भट्ट. मला कधी कधी लोकांचे नवल वाटते. आपले लोक काही काही म्हणतात रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायाचे कट्टर शत्रू होते. पण ते चांगले झाले ना. पण तुम्ही अजूनही नाही चांगली झाली. शत्रुत्व जरूर असावं, पण महत्व कळल्यानंतर तरी अक्कल यावी. अरे महत्व कळूने जर अक्कल येत नसेल त्याला काय माणूस म्हणतात काय? आपली चुकी ज्याला कळते त्याला माणूस म्हणतात. आणि आयुष्यभर आपली चुकी कळत नाही त्याला मनुष्य म्हणणं हे आपलं एखाद्या जनावराची कमतरता आहे. आपली चुकी कळली पाहिजे. रामेश्वर भट्ट सांगतात तुकोबाराय मला कळले. तुका विष्णू म्हणे रामेश्वर भट्ट दिजा, म्हणे रामेश्वर भट्ट दिजा, म्हणे रामेश्वर भट्ट दिजा, म्हणे रामेश्वर भट्ट दिजा. रामेश्वर भट्टाच्या मागे होती. महाराज कोणी आहे का नाही का? या मंडळीचे अनेक गुण चांगले आहेत पण आम्हाला घ्यायची अक्कल नाही. आम्हाला फक्त निंदा करायची माहिती आहे. त्याचं संघटन आहे. हा अनेक त्यांचे गुण घेण्यासारखे आहेत. ते घुटण्यांना लढत नाहीत, ते बुद्धीनं लढतात. मोठे मोठे पद काबीज करतात
आपण म्हणतो ते उच्च पदावर काऊन, तू काऊन इथे ढुंगून घासू लागला, जाय ना तू तिथं, पाय ना तू लाव ना दम, तोंड ना हिंमत. 12 महिने हॉटेल आणि भजे खाते, हे कसं तिथं जाईल? याला माहितच नाही त्याच्या घरात बदामचा शिरा होते ते. आमच्या बऱ्याच लोकांना बदामचे भाव माहित नाहीत काय आहेत ते. आपल्याला फक्त भज्याची चिवड्याचे भाव माहित. खाओ महाराज 2 प्लेट, खाओ मरो इधर भी. संघटन आहे त्यांचं. पुन्हा आपलं काय, मारीन टांग पाडणी उताना हाच आंबरा मराठी बाणा. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही कळलं नाही. मी म्हणतो एका गावामध्ये सगळे लोक असाव पण मराठी नसाव. तुम्हाला रागाला ती चालेल, मी त्यातलाच हो. दोघं भाऊ जरी एका गावात असले तर राजकारण करते. तर एका गावामध्ये मराठ्याचं एकच घर, बायको तिकून उभी राहिली, नवरा इकून उभा राहिला. असं काऊन? अरे कोणी निवडून राहिलं तरी मतदान आपल्याच घरात. इथवर आपली तयारी आहे बरं का. आपल्याला बाकी गोष्टीचं ज्ञानच नाही. आपल्याला फक्त भांडणं सांगा, एकमेकाला खेचाखेची सांगा, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तुम्ही पहा कोर्टामध्ये तुम्ही नेहमी तुमच्या केसेस बऱ्याच जणांच्या असतील. भांडणं करणारे आपण, न्याय देणारे तेथे आपलं नाही. आपलं फारच फार गेलं तर दंडा घेऊन पोलिसापर्यंत, ते लोकांची खिशी मारते रस्त्यानं. जाऊ द्या, त्यांचं संघटन आहे. रामेश्वर भट्टाने सगळ्या ब्राह्मणाला समजावून सांगितलं, ओ ब्राह्मण मंडळी ऐका, जगद्गुरु तुकोबाराय साक्षात भगवान विष्णूचा अवतार आहेत, दुसरं ते कोणी नाही. कारण काय, त्यांचा अनुभव मला आला, जेने केला हा पुरुषार्थ. हा पुरुषार्थ याच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. हे सामान्य गोष्ट नाही. कोण सांगतात? ज्याला तुम्ही एका काळचे कट्टर शत्रू म्हणतात. जीवनामध्ये अरे शत्रूला चांगलं म्हणावं हे जीवन जगणारे आमचे तुकोबाराय. त्यांच्या गाथेचं आपण पारायण करत आहात, आनंदाची गोष्ट आहे बरं का, आणि करायलाच पाहिजे. आणि आजची कीर्तन सेवा भगवंताच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपेनं आणि हरिबापूच्या तीव्र इच्छेनं माझ्या वाट्याला आलेली आहे. अभंग नाथ महाराजाचा आहे, मागणी पर प्रकरणातील अभंग आहे. प्रश्न असा निर्माण होतो, ज्याला मागायचं त्याचा अधिकार असावा. जो मागणार आहे त्याचा अधिकार असावा. जे मागायचं आहे ते उच्चतम दर्जाचं असावं. ही संत परंपरा आहे. पण कधी कधी पहिलाच प्रश्न निर्माण होतो, साधू आणि मागण्यात कसं काय शिरतात? हे बघा, आपलं जे मागण्याच्या गोष्टी असतात ना, आपण जे चिंतन करतो ना, त्याच्यापैकी कोण्याही संतांनी जीवनात काही मागितलंच नाही. तो भागच वेगळा आहे आपला मागण्याचा. ज्याच्याकडे मागतो तोही भाग वेगळाच आहे, आणि जे मागणार आहे तोही वेगळाच आहे. प्रत्येक आपापल्या दर्जाने चालत असतो बरं. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये आनंदमय मागितलं, अद्वय मागितलं, नित्य मागितलं आणि निरामय मागितलं. याच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये कुठल्याही साधूच्या अभंगा पाहतो मी काही मागणी केली नाही. याचं कारण काय? परमात्म्याचं स्वरूपच तसं आहे.
परमात्म्याच्या स्वरूपाकडे जाण्याची इच्छा केली. बरं का, सगळ्यात महत्वाची पद्धत आपलं जे काही मुक्त्या सांगितलेल्या आहेत त्यात सर्वात महत्वाची मुक्ती स्वरूपता. परमात्म स्वरूप आपलं जीवन होणं आहे, त्या पदाला पोहोचणं. जिथून आपण आलो त्या मुक्कामावर आपण जाणं. संपलं सर्व. आपल्याला परमात्म स्वरूप होण्याकरताच परमार्थ आहे, बाकी दुसरं काही नाही. ज्या सिंधूतून आपण बिंदू रूपाने इकडे आलो त्या सिंधू रूपामध्ये आपण पुन्हा प्रवेश करणं, सर्व आपलं, सर्व संपलं. जसं पाणी सागरातून आलं त्याचं रूपांतर होत 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 कोण्या कोण्या प्रकारानं कसं कसं, आता तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं विज्ञान माहीत आहे. वाफातून म्हणा, ढगातून म्हणा, भूमीवर म्हणा, इथं पडलं म्हणा, त्या पाण्याचा रंग बदलला, त्याचा आकार बदलला. जमिनीचा संपर्क केला ते पाणी घाण झालं नाही. हे जमिनीचा संपर्क आल्यामुळे वास्तविक पाणी घाण नाही, संपर्कामुळे घाण झालं. तसं तुम्ही आम्ही आपले जीवन हे घाण नाही, पण या संसाराच्या संपर्कामुळं आपलं जीवन घाण बनलं. आणि पुन्हा ते जर रोग तिकडे गेला तर समुद्रात पाणी घाण कोणालाही दिसणार नाही, त्या रूपात ते होते. तसं प्रत्येक साधूची इच्छा आनंद रूप होणं, अद्वय रूप होणं, नित्य रूप होणं आणि निरामय होणं हे त्यांचं जीवन आहे. ही मागणी त्यांनी जीवनामध्ये केली. आपल्याला लईच म्हणजे लईच आपल्या खालच्या दर्जाच्या मागण्या असतात. वाढावे संतान तुही व्हावे धन धान्य, तुही व्हावे धन धान्य, तुही व्हावे धन धान्य, तुही व्हावे वाढावे संतान. आपल्याला वाटते वाढावे संतान होते शैतान. आपल्याला असं उलटच होते सर. बऱ्याच इच्छा आता असते आपल्याला वाटते. बऱ्याच लोकांना वाटते आपलं पोरग हो डॉक्टर व्हा, पोरग होते कंडक्टर लोकांचे पैसे चोरत बसते, 10 पैसे 5 पैसे. बऱ्याच लोकांना वाटते आपले पोरग मंत्री व्हावं, पोरग होते वाजंत्री तडमताशा गावानं फिरवते लोकांच्या वराती. आपल्या इच्छेला काहीच इच्छा नसते, काय अर्थ नसते हो. याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे मागणारे लोक आहेत काही. एका जणाकडे परमात्मा आले. घरात 3 लोक होते, म्हातारा, म्हातारी, बबल्या. परमात्मा म्हणले मी तुम्हाला प्रसन्न झालो. हे म्हणले आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही कोण? आम्ही बुढे बुवा. तुम्ही कोण? एवढं तुम्हाला समजत नाही का? म्हणे मी यायची बुढी म्हातारी. हे आमच्या दोघाचा बबल्या पुरावा आम्ही होतो म्हणून. लेकरं म्हणजे काय मायबाप होते याचा पुरावा, दुसरं काय? तुम्हाला काय असं वाटतं काय लेकरं तुम्हाला ब्रह्मदेवापर्यंत नेऊन ठेवतील? सोडून द्या होते ते होऊन गेले मागचे लेकरं. आता कलियुगामध्ये मोठा अवघडच आहे. तुम्हाला खाऊ घातलं हेच खूप झालं. समजा तुम्ही खूप कमावलं. भगवान म्हणले काही हरकत नाही. आज म्हणले सोमवार आहे, मी गुरुवारी तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. गुरुवार तुमचा मुहूर्त आहे, तोपर्यंत विचार करा. म्हातारी बसली पांढरी केस खाजवत आपली. काय मागावं, काय मागावं, काय मागावं, काय मागावं. बरं मला मागं मागं याच्या बोलायचं सवय जरा लांबून लांबून. मीच होतो पुढे थोडा.
साऊंडचा आवाज तर खूप लांब जात असेल तिकडं. साऊंड चांगला आहे, एक नंबर आहे. नाही तर काही काही गावाला आम्हाला याच्यात खातो तरी काहीच ऐकू येत नाही. आता हे खूप चांगलं झालं म्हणून स्टँडर्ड आहे. पहिले आम्ही कीर्तन करू एकच माईक असायचा असा ते माणसाच्या मुंडक्यासारखा. ते असं वरी टांगून असायचं, त्याला असं काही नव्हतं हे असं हे. मग ती हवा आली की इकडे जाय, मग आपण तिकडे जाऊ. ती हवा गेली की तिकडे जाते, तिकडे जा. ही जाग्यावर तरी राहते बिचार. खूप सुधारणा झाली आहे आता. आता एवढं होऊ नये लोकांना कमीच पडायला. वाढवा वाढवा. त्यानं मला वाटतं त्यानं मशीन आणून डोक्यावर ठेवून देवा घे. काय वाढवा वाढवा, तू हा दम दाखव ना. वाढवा 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 काय पंढरी बुवासारखं म्हणू द्या बरं बेंबीच्या देठापासून. मला वाटते म्हणून पुन्हा हे कलाकार रामबा आपलं बापूच्या दरबारात जे सगळी कला ओततेत हे कुठंच ओतत नसतील, हे तेवढंच खरं. मंगेश महाराजाचा पखवाज मी आळंदीतही ऐकला, पण असा नाही वाजत. हे तर काहीतरी फायदा झालेला दिसते. अरे साधूकडून सर्व आध्यात्मिक फायदे होतात बरं का. पुन्हा सांगतो तुम्हाला एक हात जोडून विनंती, सर्व ठिकाणी पैशाची अपेक्षा ठेवायची नाही. काही ठिकाणी सेवा म्हणून नाही केली पाहिजे, आपल्या जीवनातली जमा तेवढीच राहत असते. नाही तर बाकी तर लोकायला कापणं चालूच आहे की आपलं. आपण खरं खरं बोलणार आहोत का पंढरी बरोबर आहे ना. जन्म चालला लोकायला कापण्यामध्ये. एखाद्या साधूची आयुष्यातून एक सेवा एखाद्या साधूची, आणि ते अशा साधूची. बरं, मी बरेचसे कार्यक्रम पाहतो. जेवढे विदर्भात मोठे कार्यक्रम होतात त्याच्यात माझा नंबर असतेच. पण वार्षिक मोठा कार्यक्रम भव्य आणि दिव्य होणारा फक्त बापूचा कार्यक्रम होते. काही वर्षातून 10 वर्षातून शताब्दीचे असे कार्यक्रम मोठे होतात, त्याच्याबद्दल वाद नाही. पण कोठेकर मंडळी त्या अर्थानं भाग्यवान आहेत. बरं, बापूचा एवढं तुम्ही उत्सव करता, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. बरं, तुमचं परम भाग्य आहे बाबूसारखी एवढी विभूती तुमच्या गावामध्ये जन्माला येणं. चला, काय सांगू लागलो मी? हां 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 बरं का, बाजूला गेलो होतो मी. तुमचं लक्ष आहे मात्र. श्रोते चांगले पाहिजे त्याच्याकरता. आता इथल्या श्रोतेला काही पाहायचं कामच नाही ना. हे सगळे महाराजच आहेत, हे फक्त उभं राहून बोलत नाही तर बाकी तेवढाच फरक आहे. बरं, भगवान आले आणि सांगितलं काय पाहिजे. म्हातारी स्वयंपाक करू लागली. काय पाहिजे आजी? आणि म्हातारी नेमकी वरात पाहून आली होती गावातली. म्हातारीचं वय जवळजवळ 75-80 झालं होतं. म्हातारी मनातल्या मनात म्हणी, देवा कालच्या वरातीत ते DJ लावला होता. शांताबाई शांताबाई गाणं चालू होतं. बाबूराव बोलतो गाणं चालू होतं. आणि काय काय बाया नाचत होत्या त्या डीजेवर. आणि मला नाचायच नाही भेटलं म्हणे. म्हातारी मनातल्या मनात म्हणे, एवढं वय झालं पण नाचायला भेटलं नाही. देवा म्हणे मला एकदा तरुण कर आणि तेवढं नाचून घेऊ दे. नाचायला लोक आता हे. बरं, काय नाचते तो. हिनं निवाई हाताला धरून नाचायला लाजा सोडल्या लोकांनी. खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती जपली या मावशाईनं, पण आता त्याने धाब्यावर ठेवली. पूर्वीचा काळ आपला असा होता, स्वयंपाक करण्याकरता घरच्या बाया असायच्या, नाचण्याकरता चौफुल्याहून बोलवायचे. चौफुला आमच्याकडे बोलायचे, चौफुल्याहून नाचायला. स्वयंपाक आपल्या बाया करायच्या. आता स्वयंपाक करायला दुसऱ्या बायानं आपल्या नाचायला. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही थोड्या तरी लाजा ठेवल्या की नाही? तुम्हाला माहीत नाही आपण कोणाची संतान हो? तुम्हाला असं वाटत नाही आपण राजा छत्रपतीच्या परंपरेतलं हो? तुम्हाला असं वाटत नाही आपण संभाजीच्या परंपरेतले हो? नाकवरी करून तो गोष्टी करता, एक मराठा लाख मराठा, आणि बाईला घेऊन सोबत नाचताय. थोडी तरी शरम वाटायला पाहिजे या गोष्टीची. आणि सगळ्यात बेकारी आपल्या मराठ्यामध्ये झाली. इकडं कोण आम्ही देशमुख, इकडं कोण आम्ही इजारदार, आणि तुमच्या बाया नाचते तर. तुम्हाला मुसलमानाची बाई केव्हा नाचताना दिसली काय? दिसली नाही म्हणता लाजा नसल्यासारख्या पुन्हा अजून.
मला वाटतं थोडी तरी आपल्याला काही असली पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्ही इथं मंडळी जेवढे आहात, तुम्हाला राग आला तर चालेल, मला काय तुम्हाला मागायचं नाही. आणि तुम्हाला माहीत आहे मला तुम्ही ओळखू नये, आणि मला माहीत आहे कोण्याही व्यासपीठावर माझ्यासारखं दुसरं कोणी बोलतही नाही, त्याच्यात दमही नाही. कारण तुमची आम्हाला तळमळ वाटते, त्या तळमळीपोटी मी बोलतो. कुठंतरी आपल्या समाजाचा थोडा हे पायबंद झाला पाहिजे. जे लोक वारकरी आहेत, ज्याच्या गळ्यात माळ आहे, जे कीर्तनकार या परिसरात राहतात, कोणाच्या तरी अनुयाच्या संपर्कात आहेत, त्यांच्या वरातीमध्ये नाचताना कोणीही नाही दिसलं पाहिजे. हे पहिली तुम्ही शपथ घ्या, मग सत्य करा. काय तुमच्या सत्याला आणि तुमच्या माळीला अर्थ आहे? पोरगा ऐकत नाही महाराज, पोरगा ऐकत नाही. असं कसं ऐकत नाही पोरग? बापच बदमाश आहे मुळात. आमच्या भावाचं लग्न होतं, आता आमचे काका वारले, आमच्या भावाचं लग्न होतं. सगळ्या पोरायला सांगितलं गावातल्या, मला ज्याला नाचायचं आहे त्यानं घरीच राहायचं, त्यानं लग्नाला यायचं नाही. म्हणलं तुम्हाला आता 10 मिनिटाकरता दुःख झालं तर चालेल. बरं, नाचणारे काय असे काय मोकळे नाचतात काय तुमच्या मनानं? मोकळे? अरे माळकरी घेतात कप कप, बाकीचे सोडून द्या. त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी आहेत काय? आणि मग त्याचं काही हो, काळं पांढरं त्याचं तिकडं कसं हो? म्हणजे मथारी म्हणे मी नाचलोच नाही, म्हणे मला तरुण कर. देवच होती, तिला केलं तरुण. मग मथाऱ्याजवळ गेले, तुम्हाला कसं काय पाहिजे म्हणे. मथारीने काय मागितलं म्हणे, तरुण पण मागितलं. तिला घाला पाहिजे म्हणे डंगरीला. आता कशी काय 16 वर्षाची केली, तिला लाज वाटते का म्हणे? बायको 16 वर्षाची, मथारा पण म्हणजे मी नवरा 95 वर्षाचा. तिला अक्कल नाही, तिला कुत्री कर म्हणे. तिला कुत्री केलं. मथारीचं गेलं, मथारीचं गेलं. बबल्या होतं बसून, बबल्या तो कसं काय म्हणे, बोडीनं काय मागितलं ते म्हणे, तिनं तरुण पण मागितलं. म्हाताऱ्यानं काय मागितलं, चला लावत नाही पाला जास्त. तर मग तिला कुत्री कर म्हणून सांगितलं. म्हणे मग आता माय कुत्री, तिला म्हणजे जशाला तसंच करणं हे आपलं होय. बरं, मला वाटते आपल्याला कोणाला देव प्रसन्न झाला तर आपण मला थोड्या चिंचानं आवळेन बोरं दे तुझ्याकडे असतील तर. बरं का? पण साधू संत इथं जे ध्येय घेऊन जन्माला आले, त्या ध्येयाच्या पूर्तते करता. बरं, उगेच ते मोठे झाले काय? त्यांची मोठ्यामध्ये गणना उगी झाली, आपली का मोठ्यात गणना होत नाही? त्यांना मोठे का म्हणायचं? माऊली सुंदर ओळी टाकली. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होऊन मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे. म्हणून ते वडील नुसते त्यांनी शास्त्र वाचले नाही, शास्त्र वाचले नाही, या सर्व शास्त्राचं जीवनामध्ये अनुकरण केलं, त्या शास्त्राचा सिद्धांत काढला. आपल्याला परमात्ममय स्वरूप बनायचं आहे. कारण येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंब होना येर धारे चिरा पडे. नरदेहाचे निज्ञाने सचितानंद पदवी घेणे, या शरीरात ते होते. बरं का? आणि नेहमी नेहमी मिळणार नाही. आता जर त्याचा फायदा जर होत असेल तर आपण घ्यायला काही हरकत नाही. बरं का? आणि कोणती जी गोष्ट वेळेवर जे महत्त्व जे असते ना, ते कधीही महत्त्व नसते. आपल्या जीवनात आलेली वेळ गमवायची नसते, आणि ती वेळ गेली की मग त्याचा काही फायदा होत नसते. दिवा विजत विजत आला, ताबडतोब तेल घालायला पाहिजे. ज्योत तेवढ ठेवायची ना. दिवा विजल्यानंतर तेल टाकून काय फायदा नाही. आपण शेतकरी वर्ग आहात. पाऊस येणार त्याच्या अगोदर वळण बांधलं पाहिजे. दोघं पावसात निघाले टिकासन पावडं घेऊन, पाणी पडेच पडेन, हे बातोडा टाकेत टाकी, बायकोही गेली वाहून, हे गेलं वाहून, बस वळण झालं. काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? एक जण वयाचे 70 वर्ष होईपर्यंत ब्रह्मचारी राहिलं. तुम्हाला कळलं मला काय सांगायचं ते, आता काला सांगू जाऊ द्या ना. 70 वर्ष होईपर्यंत लोक म्हणायचे लग्न करणं आपल्याला ब्रह्मचारी राहायचं. अरे लग्न कर, इकून दिवस निघाल इकून.
पश्चिमेकून आपलं जर लग्न होईन तर कोणी याचं चांगल्या चांगल्या पोरी गमावल्या, चांगल्या चांगल्या गमावल्या. म्हातारपणी बसवला बजेट त्यानं, काय फायदा झाला. मग लोक विचारायचे, काही लोक विचारायचे लग्न आता तुम्ही कशाला केलं, म्हणे पोहरासाठी केलं. अवघडच आहे की नाही. आता पुढचं बोलत नाही मी, काही काही गोष्टी कीर्तनात बोलायला जमत नाही, कोणी समजे कोणी नाही समजे. काय वनिता विलास करून फायदा आहे. तसं आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालं, या जीवनामध्ये हेच कार्य करायला पाहिजे हे साधूंना ध्येय माहीत होतं. म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी 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 त्याच्यात दुःख जाणार नाही असं आनंद स्वरूप मागणी केली, म्हणजे परमात्मा स्वरूपच मागितली केली. आणि सर्व मिळण्याकरता त्यांना माहीत होतं एका दगडात दोन नाही सर्वच पक्षी, एका दगडात सर्वच पक्षी पाडायचे. ते एकच दगड महत्वाचा आपल्याजवळ कोणचा याचं चिंतन साधू संतांना चांगलं होतं. साधू संतांना याचं चिंतन चांगलं होतं, आपल्याजवळ ते चिंतन नाही, म्हणून आपला गोंधळ आहे. बरं, मी तुम्हाला विचारतो, आपल्याकडे पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे. बरं, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आहे. हे स्वतंत्र काम करतात काय नाही, त्याला काम करायला लावणार दुसरा आहे. हेच मेन होय. हे सगळे इंद्रिय चांगले आहेत, सगळ्यात सावट असेल तर हे मन, एक नंबरचं बदमाश असेल तर मन. डोळ्याला सांगते तुम्ही पहा, डोळे पाहते तर हो, मन बाजूलाच, डोळे पाहतेतच. पानार अंगावर धावून येते, काय पाहायला डोळे फोडीन. म्हणजे काय करता आता, कोणाच्या मनानं ऐकलं, या मनाच्या. जीवनामध्ये जे लोकांच्या मनानं ऐकतात ना त्याचा सत्यानाशच होते. जो दुसऱ्यावरी विश्वासीला त्याचा कार्यभाग बुडाला. हो, गावातही काही काही लोक दुसऱ्याच्या मनानं ऐकत तर मारा पण खाते, तर सांगणारे लांबच राहते. ते म्हणते मी फक्त तुला सांगितलं होतं मार खाऊस तर कर, थोडंच म्हटलं. येथे तिसरीच गोष्ट आहे, डोळे पाहते तर, कान ऐकते तर, हात करते तर, करायला लावते मन, मार खाते पाठ. उलटा खेळायचा सगळं. बरं, मग आमच्या संतांनी हा विचार केला, या सर्व इंद्रियाला बोलण्यापेक्षा या एकट्याला बोललेलं बरं, या एकट्याकूनच काम करून घेतलेलं बरं. अहो संतांचे अनेक प्रमाण आहेत. मन तेथे धाव घेई, मन तेथे धाव घेई, मन तेथे धाव घेई, राही विठोबाचे पायी, राही राही विठोबाचे पायी, राही विठोबाचे पायी, राही विठोबाचे पायी, डोळे तुम्ही धारे डोळे तुम्ही धारे
नगरी आहे नगरी, ती नगरी पूर्ण ताब्यात घ्यायची. काय करावं लागेल? राजा ताब्यात घ्यायचा, नगरी आपोआप ताब्यात येते. येते की नाही? वश झाला राजा मग आपुलता प्रजा, मग आपुलता प्रजा. तसा या नगरीचा राजा, या नगरीचा मालक मन आहे. बरं का? शहाणी बाई घरातला बुवा ताब्यात घेते नवरा, त्याला कुठं हलूच देत नाही. मला वाटतं तिला बहुतेक महाराजाचं प्रमाण माहीत असावं. हालोनिया खुंटन आधी करावा बळकट. जात फिरवायचं असलं ते पहिल्या बाया जात्यावर दळायच्या, आता नवऱ्याला दळाय पाठवायल्या. त्याने खुटा निबर केला ना, ठोकून म्हणून याला दळाय पाठवायल्या. असं ते खुटा धरतेता आणि त्याला असं हालून पाहतेता, एक दणका मारून तेवढ्यावर नाही भागत यायचं, दुसरा एक पुन्हा टाकतेता. त्याला वाटते आता हे पक्का झाल्यावर आता दळायला काही हरकत. तसं घरचा बुवा ते पहिले पक्का करते, मग तिला माहित आहे घरचा बुवा पक्का झाला, बाकीचं मग काही नाही. म्हातारा म्हातारी जे बाकीचे लोक काही नाही, मग ते सर्व बराबर बजेटात बसवते. तसं या साधू लोकांनी केलं, या मनाला पक्क केलं. पण हे मन विचित्र असल्यामुळं काही काही लोक विषानं मरत नाहीत. काही काही लोक विषानं मरत नाहीत, ते गुळानं मरतात. तुम्ही म्हणा लोक गुळानं मरतात, हो गुळानं मारावं लागतं, तर त्याला गोड बोलून म्हणतात. तुम्ही पहा अतिशय विचित्र माणसं हे गोड बोलूनच जाग्यावर येते, त्याला दाब टाकून येत नाहीत. तुमच्या घरात जर तुमचे पोरं विचित्र असतील त्याला दाब टाकून बोलू नका, त्याला प्रेमानं बोला. आणि लेकरायला केव्हा एकांतात बोलत जा, तुम्ही रस्त्यावर बोलत जाऊ नका. पोराला घरात घ्यायचं. हां, सगळ्याचेच पोरं काय शहाणे असते म्हणतात काय? बरेच लोक म्हणजे पोरच असतात ते. तुम्ही पहा जे काही काही धंदेवाले लोक आहेत ना, मोठे मोठे व्यापारी, हे ते लोक आपल्या मुलाला घरात शिकवतात, रस्त्यावर सांगत नाहीत ते. आणि एखाद्या बारीने त्याच्या हातून घाटा जरी झाला तरी ते म्हणतात मी आहे तोपर्यंत तुला घाटा कर नफा कर, तू हे सर्व शिकून घे. आपला बाप तसं नाही म्हणत. आपलं कसं म्हणते, का माझ्यासमोरच असं तर मग कसं. अबे मी मेल्यावर तू हे हाल कुत्रे खातील, कुत्रे खातील, कुत्रे खातील. मी म्हणतो डंगऱ्या तू मरून तर पहा, आमचे हत्ती हाल खातील. कुत्रे काय घेऊन बसला, तुझ्यामुळं तर सारा घोटाळा व्हायला सारा. हे नाही ते नाही. अरे बऱ्याच मथाऱ्याच्या चाब्या मेल्यावर तोडून घ्यायला लागतात, तोपर्यंत कमरेच्या चाब्या देत नाहीत. या बाबतीत वैश्य समाज फार हुशार, फार हुशार लोक आहे. आपल्या समोरासमोर पोराला गल्ल्यावर बसवतील, आणि त्याच्या समोर आपल्याला म्हणतील आपण सर्व याच्या हातात दिलं, मग आता आपल्याकडे काही नाही. संध्याकाळी रोज हिशोब पाहते ते. मोठेपणा देण्याकरता
पोराला समजण्याकरता की बुवा आपले वडील आपल्याबद्दल किती चांगले आहेत, ते काय असा सगळा भरोसा टाकत असते तर काय? आपले लोक तसे नाही. रामभाऊ तुम्ही काही म्हणा राजो, आपण अजून पोट्ट्याच्या हातात दिलं नाही. देऊही नको, तू संगत घेऊन जा. साधूची शिकवण जरा लक्षात ठेवा. रामदास स्वामी या मनाला किती गोड बोलतात पहा ना तुम्ही. मना सज्जना, सज्जन आहे काय? सज्जन आहे, सज्जन आहे का मन? सगळे इंद्रियात बदमाश आहेत मन. भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावी. तू सज्जन आहे भाऊ. बेकार माणसाला आपलं काम होस तर चांगलं जर म्हटलं ना तुम्ही, आपला फायदा होतो. हो, एक दारू पिऊन मला भांडू लागले. दारू पिली, जागात देईन बसायला गाडीत. दुसरा एक माणूस म्हणे बघ ते महाराज असेल म्हणे, महाराज त्याच्या काय बापाची गाडी होय काय? मी आलं घेरे हो, एवढा मी गरम आदमी माणूस पण मुकाच राहिलो बा. काय करता आता तिथं ते लावून होतं. मी थोडा उभा राहिलो. सहज गोष्ट काली. भाऊ कोण्या गावचे म्हणलं तुम्ही? तुम्ही महाराज होता म्हणे. मी आलो हो राजू. कीर्तन करत असता का? कीर्तन करत असतो म्हणलं. हात पाहता का? मी आलो हो हातही पाहतो. मोह कसं काय होईल म्हणे? मी पाहू द्या ना हात. बसा ना म्हणे मग इथं. आता बसलो. आता आम्ही 15 गावचं पाणी पिलेले माणसं, 17 पाण्याने धुतलेले. सगळ्याचं काम आहे काय? त्याचा आता धरला. काय भाऊ चांगले माणसं राजू म्हणलं तुम्ही. त्या आपल्या जोग्यासारखं मग सुरू केलं मी. तुम्ही सगळ्यावर प्रेम करता, तुमच्यावर कोणी प्रेम करत राहायचे नाही हो. तुम्ही सगळ्याबद्दल चांगले आहे म्हणले लोक, पण तुमच्याबद्दल महाराज गोष्ट खरी आहे म्हणे. 10 रुपये देऊ का म्हणे? मी 10 रुपयावर कसं काय जमवलं हो म्हणलं. 100 घ्या 100 घ्या. मला तिकीटही झालं, जागाही दिली आणि तिकीटही झालं. रामेश्वर बा गोड बोलल्यावर काम होते ना. नाही तर मला बसू देईन झालं तर महाराज काय बापाची गाडी होय काय होय काय? मी म्हणतो असेल प्रेमानं जर होत असेल तर भांडण करायला काय गरज आहे का? तशी हे बदमाश जी असते ती प्रेमानेच घालवतात कधी कधी. रामदास स्वामींनी गोड सांगितले त्याला, तू सज्जन आहे पण भक्तिपंथानं जा. मना मी एक करी म्हणे मी जाईन पंढरी. म्हणा तू अशी कामं कर. बरं. आणि साधू संतांनी याचा विचार केला. त्यांच्या लक्षात आलं की सारा जर कशाच्या भोवताल जर फिरत असेल तर याच्या भोवताल फिरते. मग त्यांनी एक परमात्म्याला विनंती केली नाथ महाराजानं, देवा माझं काम एवढंच तू कर. अभंगाचं पहिलं चरण. देवा माझं लागो तुझे चरणी. देवा माझे लागो तुझे चरणी. देवा माझं लागो तुझे चरणी. देवा माझे लागो तुझे चरणी. लागो तुझे चरणी. देवा माझे लागो तुझे चरणी. देवा लागो तुझे चरणी. देवा माझे लागो तुझे चरणी. लागो तुझे चरणी. देवा माझे लागो तुझे चरणी.
नामस्मरण धरो संत समागम नामस्मरण धरो संत देवाला विनंती केली. देव हा सर्वसामान्य शब्द वाटतो आपल्याला, पण दिव्य धातूपासून देव हा शब्द तयार झालेला आहे. ज्याच्या जीवनामध्ये दिव्यत्व आहे, ज्याचं कार्य दिव्य आहे, त्याला देव म्हणायला काही हरकत. भगवान स्वतः म्हणतात जन्म कर्मचे मे दिव्यम, माझं सर्व दिव्य आहे. त्याच्यावर जेवढा विचार करावा तेवढा दिव्य आहे. असा जो परमात्मा आहे त्याच्याकडे ही विनंती आहे की माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. मी तुम्हाला बोलून गेलो, कारण हे मन गेलं की बाकीचे हे सर्वच जातात. जशी मनाला देवाला विनंती केली तशी आमच्या संतांनी मनाला विनंती केली. हे मना तू तिथंच जा देवा, आणि माझं हे मन तुझ्या चरणावर आलं पाहिजे आणि मनही तिथं गेलं पाहिजे. मी तुम्हाला मगा बोलून गेलो, या मनाच्या मागे सर्व इंद्रिय जातात. एका ठिकाणी असं गोड वर्णन आलेलं आहे. काही ठिकाणी याला नगर म्हटलेलं आहे. मनाजी पाटील देहगावीचा, पुढचं नाही बोलायचं आपल्याला, बहुतेक लोकांचा विश्वास नाहीच म्हणा. त्याच्यामुळं कारण हे कुठला नियम टिकू देत नाही ना. घात करील हा नेमाचा. अनेक संतांनी आपल्याला हे विचार आपल्या समोर ठेवलेला आहे. एका ठिकाणी कबीर महाराजांना, पंढरी दादा याला गाडी म्हटलेला आहे. गाडी भैया गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला, धीरे 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 गाड़ी हाथे, धीरे 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 गाड़ी हाथे, भैया गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला,
भैया गाडी वाला भैया गाडी भैया गाडी धीरे 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 गाडी हाकले. भैया म्हणजे भाऊ. ए दादा, जसं आपल्याला घेण्यासारखंच आहे. वडिलांना आपला मुलगा बराबरीचा झाला की त्याला दादा म्हटलं पाहिजे. इकडे नागपूरकडे जर गेले ना तुम्ही, तिला बापू म्हणतात. नाही, बापू, आपल्या मुलाला बापू म्हणतात. त्याला दादा म्हटलं पाहिजे आणि असं समजावून सांगितलं पाहिजे. भैया गाडीवाला, ए दादा जरा गाडी सोयीची आण भाऊ, सोयीची आण. आणि गाडी तुझी साधी नाही, गाडी तेरी रंग बेरंगी, पहले तेरे गुलजार, बैठने वाला छैल छबिला, आपलं बैठने हाकने वाला छैल छबिला, बैठने वाला लाल. बसणारा हा आत्मा आहे. याच्यात बसलेला कोण? आत्मा. आणि आत्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करताना शास्त्रकारांना लाल केलेलं आहे. आपल्याला जर विचारलं परमात्मा स्वरूप कसं आहे, आपण डोळे लावून घ्यायचे. डोळे लावल्यानंतर या पापणीच्या भोवताल जे दिसते जे स्वरूप, ते परमात्म्याचं स्वरूप आहे. ते लाल स्वरूप दिसते. या स्वरूपाचं वर्णन महाराज परमात्म्याच्या माधांचे गुलाबराव महाराज होऊन गेले. दोन्ही डोळ्यानं आंधळे होते. काय आपली ही विदर्भ भूमी, काय सांगावं तुम्हाला. एवढे मोठे माणसं तुम्हाला दुसरीकडे पाहायला भेटत नाहीत हो. पण मी म्हणतो आपले विदर्भातले लोक विदर्भाला कमी काहून समजतात मला कळलंच नाही अजून. गुलाबराव महाराजानं जे कार्य केलं, एवढी ग्रंथ संपदा निर्माण केली, हे कोणच केली नाही. 132 ग्रंथ निर्माण केले गुलाबराव महाराजांनी. संस्कृतमध्ये ग्रंथ आहेत बरं का, जबरदस्त. ज्ञानेश्वरी पहा तुम्ही गुलाबराव महाराजाची. साक्षात्कारी संत ज्ञानेश्वर महाराजाला ते आपले ज्ञानेश कन्या, स्वतः ज्ञानेश्वर महाराजाला आपली आई समजायचे आणि भगवान कृष्णाला स्वतः पती समजायचे. पुरुष होते ते, बाईच्या वेशात राहायचे आणि त्यांना महिन्याला यमशी यायची, पाळी यायची. हे विशेषता होती त्यांच्या जीवनातली. कात्यायनी व्रत केलं त्यांनी आपल्या पौष्णीच्या काठावर. गेलो तिथं कार्यक्रमाला, मी कथा केली बरं का, भागवत कथा ठेवली तिथं. काय त्यांचा अधिकार. त्यांनी परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन असंच केलेलं आहे. चाल राधे चाल, चाल राधे चाल, वृंदावनी दिसते, वृंदावनी दिसते, लाल लाल चाल राधे चाल, चाल राधे चाल, चाल राधे
बरीचशी भागवतकार मंडळी मला बसलेली दिसतात इथं. ज्या वेळेला गोपिकाचा आणि परमात्म्याचा विरह झाला आणि त्या गोपिका वेलीला विचारत होत्या, कृष्णाला तुम्ही कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा, कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा ना, कोणी सांगा गे, कोणी सांगा गे, कोणी सांगा गे, कोणी सांगा गे, सखीनं सहज विचारलं, त्याचं रूप कसं आहे? एखाद्या वेळेला आमचा व्यक्ती पाहिला का, अहो तो रंगाला कसा आहे, काय त्याचं काही चिन्ह कसं आहे? त्या ज्यावेळेला पाहत पाहत ज्यावेळेला एका पोपटाजवळ गेल्या आणि त्या पोपटाला विचारलं, पोपट दादा तू कृष्णाला पाहिलं का? पोपटानं विचारलं, तुमचा कृष्ण आहे कसा? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुझ्या चोचेसारखा आहे. पोपटाची चोच कशी आहे? लाल आहे. तुझ्या चोचेसारखा आहे. असं त्या परमात्म्याचं वर्णन तिथं केलं असं सांगू लागलं. मी तुम्हाला बोलत बोलत मी लांब आलो. बरं, हे मन परमात्मामय बनलं पाहिजे, याच्याकरता देवा तुझ्या चरणावर माझं मन गेलं पाहिजे. का? मन हे पहिलंच माकड. पहिलंच काय? माकड. बहुत चंचला चपला जेवढी जलद चाल म्हणजे त्याच्यापेक्षा 1000 पटीने जलद. गाणारा यालाच म्हणते तर प्रत्येक चालीचा भाव कळला मग गायलं पाहिजे. हो, नाही तर काय नवरदेवाची वरातन मड्याची घाई. डंग डंग लखलक डंग डंग लखलक डंग डंग लखलक. अरे बदल नाही, आम्हाला दुसरं येतच नाही, बदलता काय? काय असे मडे असून फायदा आहे? काही उपयोग नाही. चला, मन एवढं विचित्र आहे. आपण पंक्तीत बसतो नाही का, 15-20 जण पंक्तीत बसतो की नाही? बसलो पंक्तीत सर्व. बरं, एका पंक्तीत बसल्यानंतर कोणाला काय कोणी कमी जास्त वाढते काय? सगळ्याला सारखंच वाढते. तर वाढतात की नाही? सर्वाच्या पानावर सगळ्याच वस्तू असते. तर
पण आपलं मन शेजाऱ्याच्या पानाकडे पाहते की नाही? पाहतो की नाही आपण शेजाऱ्याच्या पात्राकडे? पाहतो की नाही रे? काय गरज आहे पाहायची? अरे तुझ्या पात्रावर त्याचं शेजाऱ्याच्या पात्रावर ते इकडे तोंड काढायचं संडासात घालायची काय गरज आहे का? मला एवढं कळलं नव्हतं तुम्हाला नाही. हे होईन मन, हे होईन मन. काय सांगावं तुम्हाला, लय विचित्र हो मन. एकदा आम्ही कार्यक्रमाला गेलो तिकडे, आमचा एक डॉक्टर लागला पोरगा, म्हणे इथं वास्तुशांती करायची या कार्यक्रमाला. मग आम्ही त्या कमांडर गाड्या पहिल्या ते होत्या ना, आता ते कमी झाल्या का दिसत नाहीत तेवढ्या, ते गेलो बसून. बरं गेल्यानंतर कार्यक्रम झाला, सर्व झाला, तिकडून वापस निघालो. गाणारे वाजवणारे इकडूनच नेले होते. तिकडे काय ते रानपट्टी काम येता येता झाली गाडी पंक्चर. मला त्याने पाकिटात पैसे विषय घातले होते, भजने सगळेच होते. एक हॉटेल लागले. मग ती महाराज म्हणजे आम्हाला भूक लागली म्हणले, भजनी मोठी बाहेर राहते तर त्याला वाटलं पाकिट घाला पचू द्यायचं यायला. काय देणार आहे पाकिटात, ते आपल्याला घरचाच महाराज आणि घरचेच वाजवणार आहे सर्व. बरं का, काढा म्हणजे पैसे. बसलो बा तिथं. मग ते गेले चक्का डोक्यावर घेऊन ते पंक्चर काढायला. झाडीपट्टीत काय ते भेटते काय, ते गेले तिकडे. आम्ही बसलो त्या हॉटेलमध्ये. बसल्यानंतर मग ते कोण काय कोण काय कोण काय असे ते मागायले. तर मला महाराज तुम्ही घ्या ना. मला मी काही घेत नाही बा म्हणलं. तुम्ही काय खात? मला आपण हॉटेलचं खातच नाही म्हणलं, आपल्याला ते आवडतच नाही. पाणी पित नाही म्हणलं. बस आम्ही गल्ल्यावर. मग मी गल्ल्यावर बसलो. मी बसल्या बसल्या विचार करू लागलो, यानं गल्ल्यावर खाला बसवला असेल आपल्याला. त्याच्या गल्ल्यात फक्त 10ची नोट होती. त्याला वाटलं हे काय येत नाही. कोण होते ते त्या जंगलामध्ये? दुपारा चालू होत असतील लोक. मग तेव्हा सर्व आपलं तयार करू लागलं, कोणी काही कोणी काही कोण. ते आलं माझ्याजवळ, पुन्हा बसलं. म्हणे महाराज तुम्ही कीर्तनकार का? म्हणलं हो बा. मग तुम्ही बाहेर कधी खात नसता? घरून बोलावं का म्हणे आपल्या. मला मी काही चहा घेत नाही, दूध घेत नाही, तू काय घरून बोलूही नको. तेवढ्यात एक आमचा भजने आला. काय म्हणे हो हॉटेलवाले, हे काय म्हणे हे वडा पहा बरं म्हणे, याच्यात केस निघाला म्हणे वड्यात. मला वाटलं वड्यात केस कसे काय निघाले बा, कोण बाई स्वयंपाक करायली काय म्हणून पाहायला गेलो. त्याच्या अंगावर इथलं बेसन उडालेलं होतं त्या वडेवाल्याच्या. त्यानं जर असं वळलं असतं ना अंगावरला, असं अर्धा किलो भजे निघाले असते. इतलं कळकलं होतं ते. हाफ पॅन्ट घालून, त्याचा एक डोळा कामातून गेला असा, एक हिकडा हिरवा पडलेला. बरं का, त्या अशी बिडी वडे अशी सोडे. बरं का, आणि ते आपले वडे काढे. आणि त्याला एक हात नव्हता येथून, हे दुंडकं होतं. तुम्ही म्हणाल दुंडन वडे कसं कर, हे हात नव्हता. असा वडा खप करा, असा दाबत असा सोडत, असा गोळा घ्यायचा, खप करावायचा, असा पुढे सोडायचा. त्याला म्हणलं याच्यात केस आला ना, ते म्हणे महाराज पहिल्या घाण्यात आला असेल, आता येणार नाही. तरी हे मन इथलं हलकट छुत्राचं. हॉटेलात भजे खाते की नाही, हा याला काही लाज कोणाला मनाला. घरी चांगलं खाऊन जाते, घरच्या बाईला म्हणते हॉटेलाला सारखी तुला भजे जमत नाहीत म्हणते, कारण तेवढा अर्क हिच्या हाताचा उतरत नाही ना. देवा एक काम कर, हे मन तुझ्या चरणाजवळ ने का नाही. या संसारामध्ये व्यसनाला कमतरता नाही. संसार व्यसनी संसाराच्या जगातले असतील तेवढे अवघी. म्हणजे त्याला काही अशी मोजदात 4-5 काही असं
महाराज म्हणतात त्याला या संसाराच्या व्यसनात पाडू नको. एवढं काम देवा तू कर. कारण हे संसाराच्या व्यसनात जर पडलं तर काही खरं नाही. अहो साधा एखादा माणूस साध्या व्यसनात गेला तर सगळी बर्बादी करते ना. हो संडाचे डबे इकून दारू पिणारे लोक पाहिले मी. संडाचा डब्बा भंगारावर घालायचा तिकडेच पियाची तिकडून वापस यायचं. काय काय लोक यायला पाणी पण देत नाही संडासला जायला. डब्बा तिकडे ऐकते म्हणून. पंचायत आहे की नाही. एवढे विचित्र लोक. बरं त्याला माहीत आहे याच्यात काही फायदा नाही. पण सावध काही होत आपल्याला माहीत आहे. आपलं मन देवाकडेच गेलं पाहिजे पण जात काही नाही. फक्त कीर्तनापुरतं नखरे करते. बऱ्याच लोकांना असं वाटते आता इथून वापस जायचं. कीर्तन संपलं हे असं सारं झटकलं की जशाला तसाच. बरं एक जण तर आम्हाला म्हणते महाराज 2 कान देवानं काला दिले. या कानातून ऐकायचं आणि या कानातून सोडून द्यायचं. 2 कानाची व्यवस्था याच्यासाठीच आहे. परमात्म्यानं सुद्धा परमार्थ सांगताना हीच गोष्ट सांगितली. अर्जुनाला देवानं योग सांगितला, याग सांगितला, तप सांगितलं, व्रत सांगितलं. अर्जुन म्हणतो देवा मला सगळ्यापेक्षा सोपं सांग. यागही सांगू नको, योगही सांगू नको, तपही सांगू नको, कर्मही सांगू नको. कर्म काय सोपं आहे काय? सगळ्यात अवघड असेल तर कर्म आहे. योग पुरला, योगही अवघडच आहे. रामदेवाबाचा साधा योग अवघड आहे ना. रामदेवाबाचा योग म्हणजे काय साधी गोष्ट. एक मथार तर तसंच लटकलं होतं. टीव्हीत पाहता पाहता योग करू लागलं घरी बसल्या बसल्या. काला जायचं म्हणे कुठं. रामदेवाबाने खूप मोठे उपकार केले बरं लोकांवर. कवानं उठणारे 5 वाजता फिरायले तर कुत्रेन ते संगच 5 वाजता फिरवले रामदेव. हे सारे विभूती आहेत हे लोक. हे सामान्य लोक नाहीत. काय लोकायला मला काही समजत नाही हो. फक्त लोकायला स्वतःची चिंता आहे, आपल्या घरात चिंता आहे, बायका पोराची चिंता आहे, देशाची चिंता कोणाच्या डोळ्यापुढे नाही. देश आपला किती बिकट परिस्थितीतून वावरत आहे याचा कधी कोणाच्या डोळ्यापुढे विचारच नाही. हा विचार करावा फक्त आपल्या विरोधी लोकांनी. त्यांच्या डोळ्यापुढे धर्माशिवाय आणि देशाशिवाय दुसरं काहीच नाही. आमच्या आपल्याला अक्कल येईलच कधी हिंदू समाजाला मला कळतच नाही. बरं का कधी तुम्ही पेपर वाचत असाल, बातम्या ऐकत असाल, तुम्हाला कळायला पाहिजे या गोष्टी. आम्हाला लोक विचारतात. जाऊ द्या सांगत नाही गोष्ट आता मी ती. अवघड आहे. जीवनामध्ये स्वतःचा विचार करण्यापेक्षा देशाचा विचार केला पाहिजे. देश आहे म्हणून आपण आहो, आपण आहो म्हणून देश नाही. बरं आपल्याला देशात राहायचं आहे. आपल्या थोड्या स्वार्थासाठी लोक काय बेकारी करून ठेवतात. आता ते MP मध्ये बोंबलाले दोन्ही हातानं लब 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 लोक. हे चूक केली आम्ही जीवनामध्ये, चूक केली. मी म्हणतो पुन्हा बोंबलण्यापेक्षा पहिले सावध झालेलं बरं. 4 पैशासाठी लोक जीवन विकायले आजकाल. जाऊ द्या मी कशा करता बोलू लागलो. देवा या मनाला या व्यसनात पडू नको. याच्यात व्यसनाची काही कमतरता नाही. हे मन गेले की मग तिकडलंच होते. या मनाचा स्वभावच आहे. पहा तुम्ही एकदा कोण्या गोष्टीत रमलं की ते त्याच्यातच रमून जाते, त्याच्यातच रमून जाते. अर्जुनाची भक्ती सांगू लागलो मी तुम्हाला. अर्जुनाने सांगितलं मला देवा कर्म नको, योग नको, याग नको, काही नको, सोपा परमार्थ सांग मला तू. देव म्हणजे सोपी गोष्ट आहे अर्जुना, तुझा परमार्थ लवकर होतो. तू मन मिची करी माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. सोपा आहे. तू मन काय कर मला देऊन टाक. अर्जुन म्हणतो देवा हे तर सगळ्यात अवघड झालं. चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. देवा हे मन किती चंचल आहे, किती चंचल आहे. मी याला लाख प्रयत्न करतो ठेवण्याचे. काय काय करीतो या मना परी नायके नारायणा. किती धावपळ करते. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. याला तुम्ही परमार्थ करायला सांगता.
हे एखाद्या व्यसनात जर गुंतलं, महाराज म्हणतात तो तिथंच जाईल नेहमी नेहमी. नाही, तुम्ही पहा, तुम्ही या मनाला एक व्यसन लावून पहा. रोज गंध लावायची सवय ठेवा. गंध लावायची, माळकऱ्याला गंध लावा म्हणून सांगायची पाळी आहे आजकाल. हो, काही काही लोकांच्या गळ्यात माळीन, खुटीला माळीन, म्हशीला दावं सारखंच, काही फरक नाही. हो, कसं काय तुमच्या गळ्यात माळ, गंध नाही, काही नाही. आमच्या महाराजांना काहीच नाही सांगितलं. राजे कोणता मोकाट्या धरला होता बे, तुला काय नाही गंध लावा नाही सांगितलं, काही नाही सांगितलं. लावाच पाहिजे का? किती पंचायत आहे. वारकऱ्यांना गंध असं ठसठशीत लावलं पाहिजे. आमचे बुवासाहेब म्हणायचे वारकऱ्याचा गंध कमीत कमी अर्ध्या किलोमीटरहून दिसलं पाहिजे. आपल्या वारकऱ्याचं जवळ जाऊन पाहावं लागते. गंध लावायची सवय असू द्या, आणि तुम्ही 4-5 दिवस गंध लावून देऊ नका. त्याला जेवणच गोड लागणार नाही. ज्याला नित्यनेम रोज करायची सवय, जे लोक रोज नित्यनेमानं ज्ञानेश्वरी गाथा वाचतात, त्यांना विचारा. बरं जाऊ द्या, हे वाजव नाही राहिला, विचारा. एक दिवस जर नाही पखवाज वाजवला तर रात्री निजल्या वाजवते तुम्ही. पखवाज होय नाही मंगेश महाराज, पखवाज होय नाही, पखवाज होय नाही. मनाची सवय. भजन म्हणणाऱ्याला विचारा. एक दिवस जर भजन नाही केलं तर करमत नाही. हो, मलाही सवय झाली रोज पाकिट घ्यायची. तुम्ही मला कीर्तन नसेल त्या दिवशी काय करता? घरचंच पाकिट घेत असतो रिकामत, तसं बापाच्या हातात देतो, बापाला सांगत असतो मला तुम्ही देत जा, मी तुमच्या पाया पडतो. काहून? सवय. हे विचित्र सवय आहे, बेकार सवय माणसाची. हे मनाला झालेली सवय. नाही तर तुम्ही पहा, एखादा आपल्या घरी जर म्हातारा असेल, म्हातारे माणसं पहा तुम्ही, रिकामी असतात म्हातारे माणसं. बरं, ते म्हातारं काय करते? घरी जेवते, घरची बिडी, घरचा तंबाखू चोळत चोळत आपला दुसऱ्याच्या दारात जाते, त्या ओट्यावर बसते. बसल्या बसल्या काय चिलमी गप्पा असते, देवाच्या नाही, धर्माच्या नाही, काही नाही, काही नाही. तुला माहिती आहे का शामू काय झालं? नाम्यानं शांती नेली, गोविंद्यानं गोदी नेली, राहिलेली चंद्रीतून आहे. काय दुसऱ्याचा काय अशा आंबट चौक अशा गोष्टी आहेत तिथं. ते काही त्याच्यात ढंग नसते, वंग नसते. पण त्या म्हाताऱ्याला तिथं 12-1 वाजेपर्यंत गप्पा केल्याशिवाय त्याचं जेवणच पचत नाही. त्या म्हाताऱ्याचं जाणं तुम्ही 15 दिवसासाठी बंद करा. म्हातारा नाही त्या टपरीत न्यावं लागेल तर आपलं नाव बदलून ठेवा. 15व्या दिवशी म्हातारा मेलच समजा, कारण त्याच्या मनाला सवय झाली ना तिथे जायची. बरं, तुम्ही आता 7 दिवसापासून काही लोक कधीच कीर्तन ऐकत नाहीत. कधी एखाद्या मित्राच्या नादानं गाडीवर कोणी सोबती नाही, त्याच्या मित्रांच्या नादानं जर आला असेल तर त्याला उद्या संध्याकाळी विचारा तुला आता कसं काय वाटायला. हे मनाला झालेली सवय आहे. देवा, या संसारात अनेक व्यसनं आहेत, याच्यात त्याला घालूच नको. संसार व्यसनी याच्या हाताने तू एक काम करून घे, अभंगाचं दुसरं नामस्मरण करो संत, नामस्मरण करो संत समगम हो.
याच्याकडून नामस्मरण झालं पाहिजे. मन मिले तो सब कुछ मिले, नाही तो फुकट संग. जवळ नाही चित्त, काय मांडी येले. काही लोक जप करतात आणि काही लोक झोप घेतात. एक करती जप आणि एक बैसोनी घेती झोप. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो कीर्तनात असं कधी कधी होते. बरेच लोक काही म्हणतात आम्हाला भेटल्यानंतर, काय करावं महाराज, झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या खाल्ल्या तरी झोप येत नाही. मी सांगत असतो तुम्ही कीर्तनात या, नाही तर आमचं कीर्तन ठेवा, दक्षिणा द्या, मग पा कशी झोप येत नाही ती पाहू. झोपेचं रामबाण औषध. नाही तर तुम्हाला पहा कीर्तन गेल्या गेल्या निवांत झोप लागते की नाही? खरं सांगा, तुमचा काय अनुभव आहे? कीर्तनावर गेल्यावर निवांत झोप लागते की नाही? मग हेच तर कीर्तनाचा फार मोठा अनुभव आहे. अजून काय पाहिजे? पुढच्या गोष्टी तसंच होतात. मग हो, सुरुवात जर चांगली झाली तर पुढची गोष्ट होत नाही काय? देव भेटते काय, देव भेटते काय, झोप चांगली येते की नाही? आता पहा कोणताही माळकरी काकड्याला जुन्म उठवावं लागते. तुम्ही भजनाला उठवावं लागते की नाही? उठा नो काकड्याला, उठा नो काकड्याला, उठा नो काकड्याला. काय काय लोकांना झोप येत नाही. आमची वारकरी झोपवून खाली पडते. तर झोप येते. हे 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 फलप्राप्तीच आहे. निवांत झोप येणं भाग्यवान माणूस आहे. झोप येत नाही ते अभागी लोक आहेत. मला पहा तुम्ही मला कधी झोपायला हवा, कधी बी. सकाळी उठल्यानंतर पूजा झाली, तुम्ही म्हणा महाराज 5 मिनिटात झोपा. तुम्ही 2 मिनिटं गप्प बसा. 5 मिनिटात नाही झोपन तर मानाव बदलून ठेवा. तुम्ही टेन्शन घेताच का? ते मला तर अजून टेन्शन कालामध्ये ते अजून कळलंच नाही बुवा. टेन्शन काहाचं लोक घेते. तर बरं, तुमच्या टेन्शननं काही कमी जास्त होते काय? एकाला टेन्शन आलं, काहून टेन्शन आलं? बायको पळून गेली राजू म्हणे, टेन्शन आलं. मग आता तुझ्या टेन्शन घेतल्यानं वापस येते का? बिनकामी तू टेन्शन दुसऱ्याला देऊ नको ना. मग टेन्शन कळलंच नाही काला म्हणते ते अजून मला. बरं, काहीच नसते हो, टेन्शन नाही, काही नाही. बिनकामी लोक या अंगावर घेते. महाराज मला ठेविले आनंद ते चित्ती असू द्यावे, समाधान म्हणायचं. काय कोणची गोष्ट आपल्याकडून काही बदल होत असेल तर करायला काही हरकत नाही. बरं काय, खरं तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे. मला टेन्शन काहीच नाही. मागच्या 5 तारखेला माझी सख्खी बहीण वारली. माझं कीर्तन होतं, मोठेपणावर नाही सांगत. ते म्हणजे महाराज कसं काय मिळालं, कीर्तनाला 100% आलो. तुमची बहीण वारली म्हणते, मी वारली गेली. ते पुन्हा येणार आहे काय वापस? मी कीर्तनाचं जर थांबलो तर ते वापस येणार आहे काय? त्या फुलसंगीला मोठा कार्यक्रम होता. गेलो कीर्तनाला. लोकांनी महाराजाला काही नसते, हे लोक पैशाच्याच मागे लागले. बहीण मेली तरी याला काही काळजी नाही. मिळालं तुम्हाला काय बोंबलायचं ते बोंबला. आपल्यानं काय होते, काही कमी जास्त काहीच करू शकत नाही आपण त्याच्यात. हां, मला एक कळते, आपल्याकडून जे बदल होत असेल ते जरूर करावा. पण आपण त्यांनी करत नाही, नेमकं आपण दुसरंच करत बसतो. काही गोष्टी, काही लोक जे बदल होत नाही ते करतात. लोक काही गोष्टी आपोआप होते ते करतात. तुम्ही केलं नाही केलं तरी ती गोष्टी होतच असते. पण लोक मोठेपणानं सांगतात, महाराज तुम्हाला महाराज हे आपला कोण आपला म्हणजे लोकाला नाहीतच. याच मोठा पुरुषार्थ केला. त्या काही गोष्टी सांगायच्या नसते, होतच असते ती सगळ्या गोष्टी. बरं का? हां, त्याच्या जीवनामध्ये काही विशेष असेल इतरांपेक्षा. लोकांची लेकरं व्यसनी आहेत बा, आपलं पोरगं पारमार्थिक आहे, व्यसनी नाही, काही नाही. या गोष्टी सांगायला पाहिजे. चांगला आहे पोरगा, आनंद आहे, या गोष्टीचं समाधान आहे. बरं का? त्या गोष्टी असायला पाहिजे. चला, याच्याकडून तू नामस्मरण करून घे. कोणाकून? या मनाकून. बरं, मी एक प्रश्न निर्माण करतो. या मनाकून योग नाही सांगितला, या मनाकून याग नाही सांगितला, याग मनाकून तप नाही सांगितलं, नामस्मरणच का सांगितलं? नामस्मरण केले की त्याच्या सगळ्याच गोष्टी आल्या. नामाप्रत्ये तत्व नाही रे अन्यथा, आम्हाला साधूने समजावून सांगितलं. बरं, नामस्मरण हे सर्व गोष्टीचा एक सार आहे. संत एकांत बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, सार ते निवडिले, ते एक हरीचे नाम. योग याग तपे केली तयाने अमुपे. काही त्याला वेगळं करायचं काम नाही. देवा या मनाच्या हातून हे करून घे. आणि या मनाची लायकी फक्त नामस्मरण करण्याचीच आहे.
नामस्मरण दोन कामं करते. पाप घालवते आणि त्या मनाला पवित्र करते. जोपर्यंत हे मन पवित्र होत नाही तोपर्यंत परमात्म्याला ते आवडत नाही. जर या मनाने नामस्मरण केलं, हे जर मन नाही पवित्र झालं तर ते नेमकं भ्रमात राहते. काय खरं काय खोटं, काय खरं काय खोटं, काय खरं काय खोटं, हे सारखं असं चिंतन करत राहते. आणि देवाला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर पवित्र वस्तू देवाला आवडते. कारण परमात्मा पवित्र आहे. पवित्रानाम पवित्रयो मंगलानांच मंगल. बरं, परमात्म्याचं नावही पवित्र आहे, परमात्मा पवित्र आहे. म्हणून परमात्म्याला हे मनही कसं लागते, पवित्र लागते. तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी, हे अमंगळ नाही चालत. बरं, आणि साधू जीवनामध्ये साधू देवाला का आवडले? साधू हे पवित्र आहेत. पवित्र सोवळी एक तीच हो मंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. म्हणून प्रमाण मग आमचे पंढरीबा म्हणून गेले, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. एवढी शुद्धता निर्माण झाली. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम धुवून सांडिली. विषमता संपवली. आपल्या मनातली अपवित्रता काय? विषमता. ही सगळ्यात मोठी अपवित्रता आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. आपण आपल्या या मनामध्ये आपलं ते आपलं म्हणतो, दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं म्हणतो, एक बरं वाईट म्हणतो, एक वाईट म्हणतो, एक चांगलं म्हणतो. हे मनातली विषमता आहे. साधूच्या जीवनातली विषमता संपलेली आहे. बरं, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. भेद नावाची वस्तू त्यांच्या जीवनातून संपली. आणि सज्जन हो, कोण्या काना नाही का, जोपर्यंत आपल्या जीवनातली विषमता संपत नाही तोपर्यंत आपल्या परमार्थाला काही सुद्धा अर्थ. तुम्ही लाख परमार्थ करा. पहिली गोष्ट, आपल्या जीवनातली विषमता संपवा. किती आपल्या जीवनामध्ये विषमता आहे? घराघरात विषमता, पती पत्नीत विषमता, भावाभावात विषमता, मोहल्ल्यात विषमता, शेजाऱ्यात विषमता, गावागावात विषमता. सगळे एकच प्रकारचे लोक असतात. आता आमच्या गावामध्ये सगळी शिंदे कंपनी, दोघंच एकमेकाला भेटतात. कारण त्याला तिसरा कोणी भेटतच नाही. तिसऱ्याकडे जाऊ तर लाता खावा लागते. मग याच्यात देते झोपून. एका असं भावकी तर सगळं चालते. ही विषमता काय कामाची आहे? बरं, याच्यातून तुम्हाला साध्य काय होणार आहे सांगा? या विषमतेतून उलट आपलं नुकसान होते. एखाद्यानं मंदिर बांधलं, आपण काय म्हणतो, ते मंदिर वात्याचं होय. मंदिर ज्याचं होय काय? मंदिर हे दगडा मातीचं होय. देवही दगडाचाच होय. आणि तू दगडापेक्षा भारी झाला. बरं, कोणा जरी बांधलं तरी मंदिर कोणी सोबत घेऊन जात. बरं, बांधणाऱ्यानं कोणासाठी बांधलं? स्वतःसाठी बांधलं काय? सर्वांकरता बांधलं. हे विचार आपल्या डोक्यात असले पाहिजे. याच्यामुळे हे आपल्या जीवनातली विषमता निघून जाते. कोणी असू द्या, विषमता जोपर्यंत संपत नाही आपल्या मनातली तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काही फायदा होत नाही. विषमता जावी, समान बुद्धी निर्माण व्हावी. बरं, साधूचं जीवन पहा, विष्णुमय जग, वैष्णवांचा भेदाभेद भ्रम. थोडी विषमता आहे यांच्याजवळ. आणि ही विषमता फक्त वारकरी संप्रदायात तयार करू शकते. जगात कोणाची ताकद नाही ही समता तयार करण्याची. बरं, हे नामस्मरण. आणि याच्याकरता नामस्मरणच अतिशय महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकानं नामस्मरण करावं. तुमच्या परिसरात नामस्मरण सुरू झालं की नाही? आमच्या इकडे आम्ही तालुके नामस्मरण चालू केलं. बरं का, जशी तुम्ही संस्था चालू केली, हे भाग्यवान लोक आहेत बिचारे. खरंच हे त्यांचीच फलटण वाटे सर्व. बरं का, हे एका रंगात, एका वजनात, एका तालात अशी लेकरं तयार करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. लोक म्हणतात, काय पोरगा आपलं चांगलं झालं, करणाराकडे पाहिजे. फक्त मूर्तीच पाहते कोणी. मी मग बोलून गेलो, मूर्तीकडेच लोक पाहते, तर मूर्ती घडवणाराकडे कोणीच पाहत नाही. त्याला काय कष्ट होतात ते. लोक संस्थेत म्हणा, शिबिरात म्हणा, लेकरं काय चांगली पाठवतात काय? सगळे ओवाळून फेकलेले. हा, आणि तेच लेकरं पुढे म्हणते. तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे टाकी घाय देव आपण फुटलिया जन कुलापुसे.
दगडाचं महत्त्व नाही, त्या दगडाला बनवणाऱ्याचं महत्त्व आहे. तेव्हा त्याला मूर्ती तो मिळते. हे त्या बनवणाऱ्याची कला आहे. सगळं घरदार सोडून राहावं लागते, कार्यक्रम सोडावं लागते. तर संस्था चालवणं एवढं सोपं नाही. कीर्तनं बंद, भजन बंद, फिरणं बंद, त्याच्याच मागे राहावं लागते. जसं एखादा गाई वळणारा असते. बरेच लोक मालकाला म्हणतात कोणतंही काम करतो पण गाईकडे राहत नाही बुवा, कारण त्याला गाई रोजच सोडावं लागते. त्याला कुठंच जायचं म्हणणं, त्याला लग्न नाही, बरं त्याच्या बदलीवर कोणी जातही नाही. तू या गाई पळून गेल्या तर आम्ही काय करा. आता माझ्याकडे गोरक्षक आहे, सगळ्यापेक्षा पगार त्याला जास्त देतो. आमच्या गावामध्ये 60-70 हजार रुपये पगार देते वर्षाचा. मी त्याला 90,000 रुपये देतो, तेव्हा ते राहते. 100 गाई आहेत. बरं त्याला त्याच्याशी कोणी पाहत नाही. त्याला माहिती आहे कोण्या दारावर कोणती बांधावं लागते. ती काय काहीला रात्रभर गाई बांधू देत नाही, तर तसे सोडून जाते एखाद्या घरने कोणी. आपण गाई जाऊन पाहतो मोकळ्याच. बरं का, तसं याच्या जागेवर तुम्ही एक दिवस राहून पहा. रामेश्वर महाराज हे शिकवत येत नाही. याच्या जागेवर तुम्ही एक दिवस राहून पहा. हे पोरं तुम्हाला असे बोटावर नाचवते बनवते. कारण आम्ही शिबिरं घेऊन पाहिली. रात्र झोपू द्यायची नाही. रात्र 96 नंबर मोहाचा असायचा, काडी घेऊनच बसो. रात्री 12 वाजता टाक्यात पोहायचे, टाक्यात पाण्याच्या, रात्री 12 वाजता. बरं का, हे अनुभव. चला, मी ह्या मनाबद्दल बोलत होतो. हे सगळे नामस्मरणानं घडते. आम्ही आमच्या परिसरामध्ये आमच्या इकडे नामस्मरण चालू केलं. प्रत्येक तालुक्यामध्ये रविवार दिवस 15 दिवसाला नामस्मरण 2 तास जप करायचा विठ्ठल नामाचा. आपल्या इकडे चालू करा. आपल्या परिसरात आपण वारकरी मंडळी आहोत सर्व. काय नाही, 24 गावं घ्यायचे, 15 दिवसाला जप. एक दिवस ठरवायचा पौर्णिमेच्या नंतर, अमावस्येच्या नंतर, कोणता रविवारी, सोमवारी, जे तुम्हाला चांगलं वाटेल ते. सर्वांनी जायचं 24 गावाला, तिथं जाऊन विठ्ठल नामाचा जप करायचा. एका गावातून 2-2 लोक जरी आले तर 24 गावातून 50 लोक होते. तर जास्त भरपूर लोक आहेत तिथं. महिला मंडळी, पुरुष मंडळी आमच्या इथे ट्रॅक्टर घेऊन येऊ लागले. कारण कलियुगामध्ये नामस्मरणालाच महत्त्व आहे. कलियुगामध्ये करावे देवामध्ये नामस्मरण माझ्या हातून घडलं पाहिजे. नामस्मरण घडव, संत समागम, पुन्हा साधूची संगत. बरं का, हे महत्वाचं आहे. एक घडी आधी घडी, आदि में बुनियाद, तुलसी सत्संगत से हरे कोट अपराध. लाख आपल्याकडून पाप होऊ द्या, हरिबापू सारख्याचं दर्शन होऊ द्या, सर्व पापातून आपण मुक्त होतो. बरं का, पण तेवढी त्यांच्यावर आढळ श्रद्धा लागेल. बरं, त्यांच्याजवळ आपण गेलो तर आपल्या जीवनातली विषमता संपल. आणि महाराज म्हणतात पुन्हा, माझ्या हातात पायी तीर्थयात्रा झाली पाहिजे. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, 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 पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम.
काही वाचिक तप सांगितलेलं आहे याच्यामध्ये. पायाने तीर्थयात्रा केली पाहिजे, पंढरीची वारी केली पाहिजे. बरं का. मुखी राम नाम, नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. म्हणून चालताना परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. गात जागा प्रेम मागा विठ्ठला, वारी केली पाहिजे. दिंडीची पद्धत आपल्या साधू संतांनी याच्याकरता सर्वसामान्य स्वरूपातून सर्वसामान्य लोकांकडून परमार्थ उच्चतम दर्जाचा घडवला. बरं का. हे गोष्टी जरी आपल्याला सामान्य वाटत असतील पण हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मुखी राम नाम, देवा मी नेम करणारा पण सिद्धीला तुला न्यावं लागेल, कारण माझा नेम टिकल असं काही गॅरंटी नाही. हे टिकवावं लागेल तुला. नामा म्हणे केशी राजा आणि केला नेम चालावे माझा. देवा हे माझं मागणं आहे तुझ्याकडे. बरं का. आता काय मला जास्त मागायचं नाही. बरं बरेच लोक म्हणतात आता मला काही बाकी नको, बरं पण एक मागतोच आता. बरेच लोक म्हणतात आता बाबा मला काय आता नको, बरं कपडे बिपडे बाग काय नको, फक्त आता एक तुम्ही द्याच. बरं नाथ महाराज तसेच म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. पण काटा गेला नाही. अनेक मागणे नाही नाही द्विवार म्हटले. आता काही मला मागायचं नाही नाही नाही. आणि पुन्हा मागितलंच. एका जनार्दनी सेवा दृढ देई. लोक सर्व करतील पण इथं मागं हटते तर बरेच लोक. कुठं सेवा पंगत देतील, स्वयंपाक करतील, वाढतील, माझ्यासारखे खातले बी पण पात्र उचलायचे म्हणले की लोक जरा मागे सारखं देतात. पण जे महत्वाचं आहे तिथूनच आपण बाजूला सरतो. बरं का. सतरंजा टाकतील कोणी बी, बसतील बरेच येऊन, काढायलाच कोणी राहत नाही. सगळ्यात मोठी सेवा ती आहे. बरं का. सेवा त्यालाच म्हणतात पडलेलं काम कोण न सांगता करणे, याचे नाव सेवा. आणि परमार्थातली खरी साधना ही सेवाच आहे. बरं का. तुका म्हणे देवा आवडे ऐशी करू सेवा. देवाला आवडेल अशी आम्ही सेवा करू, बाकी काही नको माझ्या जीवनामध्ये देवा. अनेक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा ते दृढते ना. बरं असं फालतू फालतू नाही. आडा मोडा तेव्हा बापाचा टंगडा मोडा. नगरपालिकेच्या बाहेर नगरपालिका
स्वच्छता अभियान झाडा येतात ना, त्याची झाडणी आयुष्यभरही झिजत नाही, नुसता शेंडा थांबतो त्या झाडूचा शेंडा, त्याच्या झाडूचे कोणाची शेंडी मोडत नाही, बरं धुरडा उडत नाही, ते सेवा काही कामाची नाही. आवडली पाहिजे देवाला, देव प्रसन्न होईल, दृढतेने सेवा. माझ्या जीवनामध्ये हा माझा नित्य नियम आहे देवा, हे माझ्याकडून तुम्ही करून घ्या. नामस्मरण घडो, संत समागम, हे दृढ सगळ्या ठिकाणी लावायचं. शेवटच्या चरणातले दृढ आहे ना, सर्वच ठिकाणी लावायचं. देवा माझे मन दृढ लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दी, नामस्मरण घडो दृढ. बरं, संत समागम दृढ. हो, साधु जी संगति का हगरी भगत के अंग में 3 गुण है, और कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले और बैकुंठ भी जा. लोक आपल्या पाया पडतात, अहो संघ राहिल्याच्या अगोदर पाया पडतात लोक तर. बरं का, एकदा महाराज मला काय म्हणे, महाराज तुम्ही नेहमी धोतर नेसता, मला द्या म्हणे धोतर नेसून. त्याला धोतर नेसून दिलं, पण चांगलं धोतर होतं त्यानं नेसलं. आता हे पोट्टे पाट्टे काय साधं धोतर नेसतात काय, चांगलं द्या चांगलं द्या, चांगलं नेसलं, शर्टही चांगलं घातलं, आणि त्यानं आता बॅग त्याच्या हातात होती. लोकांना वाटलं महाराज हेच होय काही, त्याच्याच पाया पडायला, मी कोणीच पाया पडेल. मी म्हणून याला फुकट धोतर नेसवलं भोसडीच्याला. सगळा महाराजपणा गेला की म्हणलं आपला एका धोतरातच. मी मागे मागे चाललो, त्याचा मला असा राग येईल लोकायचा, मी पाया काऊन पडेल. बरं, आता चालेल हे, कीर्तनाच्या वेळेला पाहू याचं कसं काय होते ते. नुसतं सोंग घेतलं तर लोक पाया पडतात ना. खरं ओरिजिनल साधू झालं तर काय आता सांगावं तुम्हाला. आता आम्ही म्हणजे काय सोंगच हो ना, काय ओरिजिनल तर आमच्याकडे येतं. आता मी फेटा बांधला आहे, आता कीर्तन झालं की सोडला, हे आमचं तात्पुरतं सोंगच आहे. साधूच्या संगतीमध्ये महाराज म्हणतात, पण ती दृढता, काही तीर्थयात्रा दृढतेनं, मुखी राम नाम दृढतेनं, याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही नको. विठोबा रखो आज झालेली कीर्तन सेवा हरिभक्तपरायण गुरुवर्य नारायण महाराज शिंदे पुसदकर यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची सेवा दिली. महाराजांना सर्वांच्या वतीने धन्यवाद. तसेच आता या ठिकाणी शेवटची चाल झालेली नाही, होणार नाही, पण यानंतर महाराष्ट्राचं एक वैभव असणार भजन सम्राट